नमस्कार. आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी पत्रकार परिषदेला खूप मनापासून स्वागत आहे. आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की 24 तारखेला परवा दिवशी त्या ठिकाणी पुरंदर तालुक्याची 2023-24ची आमसभा त्या ठिकाणी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात अनेक ठराव करून, त्याचप्रमाणे लोकभिमुख, गावभिमुख, विकासाचे प्रश्न, सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन त्या ठिकाणी ती आमसभा पार पडली. ही आमसभा पार पडत असताना अनेक ठराव त्या ठिकाणी झाले आणि विशेष म्हणजे आमसभा झाल्यानंतर चांगल्या प्रकारची पर्जन्यवृष्टी संपूर्ण पुरंदर तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये पण त्या ठिकाणी झाली. पुरंदरचं खरं म्हणजे अमृतवाहिनी असलेले कारा नदी दुथडी भरून वाहायला लागली. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर आज पुरंदरच्या गराडे असेल, त्याचप्रमाणे वीरनाला, माहूर, पिलनवाडी ही 100% त्या ठिकाणी जे छोटे बंधारे आणि धरणं आहेत ती 100% त्या ठिकाणी भरली आहेत. घोरवडी, पिंगोरी असेल, त्याचप्रमाणे नाझरे असेल, यांची पर्सेंटेज चांगल्या प्रकारचं आहे आणि अपेक्षा आहे लवकरच 100% त्या ठिकाणी होतील. बाडघर, नीरा, वीरला जी जोडणारी आहेत, गुंजवणी आणि नीरा देवघर, याच्यातून वीरला सुद्धा त्या ठिकाणी चांगल्यापैकी म्हणजे 70-75% पेक्षा जास्त ह्या धरणांचं पर्सेंटेज त्या ठिकाणी आहे. त्यामुळे खरं म्हणजे हा योगायोग आहे किंवा काय आहे, परंतु यावर्षी मला निश्चितपणे सांगायचं शेतकरी बांधवांच्यासाठी आणि आपल्या सगळ्यांच्यासाठी मागचं वर्ष खूप कठीण गेलंय, परंतु यावर्षी चांगली समृद्धी, चांगलं म्हणजे चांगल्या प्रकारचं वातावरण त्या ठिकाणी असणारे. काही प्रमाणामध्ये नुकसान हे नदीकाठच्या भागांमध्ये त्या ठिकाणी झालंय, त्याची आम्ही त्या ठिकाणी मीमांसा करून त्याचंही अतिवृष्टी असेल किंवा पाण्याच्या प्रवाहामुळे झालेलं नुकसान असेल त्याची माहिती सगळी घ्यायला संबंधित तहसीलदार महोदयांना आणि BDO महोदयांना त्या ठिकाणी सांगितलंय. विशेष आजच्या पत्रकार परिषदेचं कारण असं आहे की आपल्या सगळ्यांना कल्पना आहे पुरंदर तालुक्याच्या आमसभेची नोटीस ही 15/7 त्या ठिकाणी संपूर्ण जनतेला, सर्व अधिकाऱ्यांना आणि सर्व खात्यांना त्या ठिकाणी देण्यात आली होती. ही नोटीस दिल्यानंतर त्या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी 24 तारखेलाच एक मीटिंग पुरंदर तालुक्याच्या आणि हवेली तालुक्याच्या म्हणजे पुरंदर विधानसभेच्या विविध विकास कामांच्यासाठी त्या ठिकाणी बोलवली. संबंधित मीटिंगची माहिती मिळाल्यानंतर त्वरेने त्याच दिवशी सकाळी 10 वाजता मी त्या ठिकाणी पत्रव्यवहार केला. आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या PS बरोबर समक्ष फोनवरती बोललो. त्याचप्रमाणे ईमेलद्वारे सुद्धा त्यांना संपर्क करून त्यांना मेसेज पोहोचवला की सदर्व आमसभा आहे, त्यामुळे तो विशेष अधिकाराचा भंग होऊ शकतो. तरी कृपया आपल्याला विनंती आहे की आपण सदर्व मीटिंग ही नंतर आपला वेळ त्या ठिकाणी द्यावा. आम्ही निश्चितपणे उपस्थित राहू. खरं म्हणजे मी निमंत्रित नव्हतो, परंतु ती माझ्या विधानसभा क्षेत्राची मीटिंग असल्यामुळे मी त्या ठिकाणी ती मीटिंग बोलवली. मी त्या ठिकाणी आमसभा झाल्यानंतर संबंधित बाबतीमध्ये पत्रकार परिषद सुद्धा घेतली की हा खरं म्हणजे लोकशाहीचा खून आहे. कारण लोकशाहीमध्ये जे अधिकार लोकप्रतिनिधीला, सर्वसामान्य जनतेला किंवा निवडून येणाऱ्या प्रत्येक प्रतिनिधीला दिलेत ते अबाधित ठेवून प्रत्येकाने कामकाज करायचं असतं. आज या पुरंदर हवेलीचा लोकप्रतिनिधी म्हणून जे अधिकार माझे आहेत किंवा आमसभेचे अधिकार आहेत, ग्रामसभेचे अधिकार असतात, हे सगळे अधिकार हे अबाधित ठेवले पाहिजेत असं मत माझं त्या ठिकाणी मांडलं होतं. खरं म्हणजे मी जे मत मांडलं, मी जी पत्रकार परिषद घेतली, त्याच्यावरती सुद्धा अनेक भागामधून त्या ठिकाणी टीका झाली. खरं म्हणजे दुर्दैव असं आहे की त्याच्यामध्ये घेतलेले प्रश्नही बघितले तरी ते अतिशय हास्यास्पद किंवा खऱ्या अर्थाने जे प्रश्न तुम्हीच प्रलंबित ठेवलेत त्याच्यासाठी मीटिंग घेतली असोत, परंतु ते मीटिंग घेणं हे खरं म्हणजे माझ्या विशेष अधिकाराचा भंग होतो आणि तो अवमान असतो. त्यामुळे परवाच रात्री मी त्वरेने मुंबईला त्या ठिकाणी पोहोचलो. विधिमंडळातले जे सचिव आहेत त्यांच्याशी बोललो. विधिमंडळातल्या काही अधिकाऱ्यांच्या बरोबर बोलून माझ्या विशेष अधिकाराच्या संदर्भामध्ये आणि अवमानाच्या संदर्भामध्ये सगळी कायदेशीर माहिती त्या ठिकाणी घेऊन काल संध्याकाळी 6 वाजता विधिमंडळाचे जे अध्यक्ष आहेत आदरणीय नार्वेकर साहेब
अध्यक्ष महोदयांना मी त्या ठिकाणी भेटून मुख्यमंत्री महोदयांच्या विरोधात महाराष्ट्र विधानसभा नियम 274 अन्वये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या विरुद्ध विशेष अधिकार भंग व अवमानाची सूचना त्या ठिकाणी मी आदरणीय अध्यक्ष महोदयांना, जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत त्या अध्यक्ष महोदयांना त्या ठिकाणी दिलेले आहे आणि माझ्या विशेष अधिकाराचं संरक्षण करणं हे अध्यक्ष महोदयांची जबाबदारी आहे असं मी त्या ठिकाणी सांगितलंय. मला निश्चितपणे खात्री आहे अध्यक्ष महोदय लोकशाहीचा पायदंड त्या ठिकाणी पाळून सदर्व नोटीस त्या ठिकाणी काढतील आणि विशेष अधिकार भंग समितीच्या पुढे याच्याबाबतची सुनावणी होईल. तर आपले काही प्रश्न असतील तर आपण विचारावेत.